गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय बदनापूर यामध्ये ऑनलाईन तासिकेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी भेटत आहोत. मी डॉक्टर जीवनज्योती विश्वनाथ निकाळजे, गृहविज्ञान विभाग प्रमुख, कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय बदनापूर. तर BA प्रथम वर्षाला गृहविज्ञान विषय निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठी आजची ही तासिका आहे. किंवा जनरल बघायचं झालं तर आजच्या या तासिकेमध्ये गृहविज्ञान म्हणजे काय, म्हणजे होम सायन्स म्हणजे काय आणि होम सायन्सच्या वेगवेगळ्या ज्या फील्ड्स आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आणि गृहविज्ञान घेऊन BA केल्यानंतर पुढे आपल्याला काय संधी आहे या संदर्भातील एकूण माहिती आपण आजच्या या तासिकेमध्ये घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघूया की गृहविज्ञान म्हणजे काय किंवा होम सायन्स म्हणजे काय. तर गृहविज्ञान म्हणजे मानवी जीवनाच्या सर्व अंगाशी संबंधित शिक्षण देणारे शास्त्र म्हणजे गृहविज्ञान होय. तर मानवी जीवनाशी संबंधित असणारं असं हे शास्त्र आहे. आणि या शास्त्रामध्ये एकंदर 5 फील्ड असतात किंवा 5 क्षेत्रे असतात, ज्याच्यामध्ये पहिलं आहे आहारशास्त्र, दुसरं आहे वस्त्रशास्त्र, तिसरं आहे मानव विकास, चौथं आहे फॅमिली रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे कौटुंबिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन आणि 5वं आहे विस्तार शिक्षण. तर या 5 वेगवेगळ्या फील्ड्समधनं गृहविज्ञान हा जो विषय BAच्या विद्यार्थ्यांना शिकवला जातो त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षाला त्या अनुषंगाने त्या लेवलनुसार त्यांना तो पूर्ण गृहविज्ञान विषय जो आहे तो 3 वर्षामध्ये शिकवला जातो. या वर्षापासून NAP 2020च्या नुसार सिलेबस जो आहे तो गृहविज्ञानाचा सिलेबस लागू झालेला आहे. आणि त्याच्यानुसार मेजरमध्ये एकच पेपर जो आहे तो फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना राहणार आहे, ज्याचं टायटल आहे अन्न आणि पोषण म्हणजे बेसिक फूड न्यूट्रिशन असं त्याचं टायटल राहणार आहे. तर तो जो पेपर आहे तो पेपर प्रॅक्टिकल बेस पेपर आहे. तसं पाहता एकंदर पूर्ण गृहविज्ञान विषय जो आहे तो प्रॅक्टिकल ओरिएंट आहे किंवा प्रॅक्टिकल बेस असा सब्जेक्ट आहे. पण NAPच्या अनुषंगाने किंवा NAPच्या नियमावलीनुसार जेव्हा सिलेबसमध्ये चेंजेस करण्यात आले तेव्हा त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल ओरिएंटसोबतच स्किल एनहान्समेंट कोर्सेस जे आहेत म्हणजे की जी कौशल्य जे हस्तकौशल्य व्यक्तीमध्ये असतं किंवा जे कौशल्य असतं त्याला एनहान्स करणं किंवा त्याला वाढवणं याच्यासाठीचे काही कोर्सेस जे आहेत ते आता आपल्या होम सायन्सच्या सिलेबसमध्ये ॲड केलेले आहेत. पूर्वी आपल्याकडे जे प्रॅक्टिकल घेतले जात होते होम सायन्समध्ये त्याच्यामधनं मिळणारं जे नॉलेज होतं किंवा जे टेक्निकल शिक्षण होतं की त्याचा वापर करून आपण स्वयंरोजगार जो आहे तो करू शकत होतो किंवा करत होतो. आत्ताही आपल्याला तेच शिक्षण फक्त कोर्सच्या स्ट्रक्चर स्वरूपात म्हणजे अतिशय योग्य पद्धतीने की कोर्समध्ये आपल्याला कुठल्या स्वरूपाचं शिक्षण घ्यायचं आहे, आपल्याला काय तयार करायचं आहे आणि आपली स्किल कशी आपल्याला त्याच्यामधनं वाढवायची आहे आणि स्किलसोबतच आपण त्याला व्होकेशनल म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन कसा देऊ शकतो या संदर्भातून NAPचा अभ्यासक्रम जो आहे तो या वर्षापासून लागू केलेला आहे. तर आता याच्यामध्ये जे 5 क्षेत्रे आहेत ज्याच्यामध्ये आहारशास्त्र आहे. तर आहारशास्त्रामध्ये एकंदर आपल्याला पोषक घटक, आहार नियोजन, व्यक्तीची गरज काय असते म्हणजे व्यक्तीला कुठल्या पोषक घटकाची म्हणजे रिकमेंडेड डाएटरी अलाउन्स जो आहे निर्देशित दैनंदिन आवश्यकता ही व्यक्तीची किती असते ती जर पूर्ण झाली नाही तर व्यक्तीला कुठल्या स्वरूपाचे शारीरिक तक्रारी म्हणजे आजार जे आहेत ते कसे आजार त्यांना कसे होऊ शकतात, त्या आजारातून त्यांना कसं रिकवर होण्यासाठी आपला डाएट जो आहे तो त्याला कसा मदत करू शकतो. तर या स्वरूपाचा एकंदर अभ्यास ज्याच्यामध्ये आपण एनर्जी शिकणार आहोत. त्याच्यानंतर आपलं एनर्जीचं मॅनेजमेंट पण आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. त्याच्यासोबतच आपल्याला वेगवेगळे पोषक घटक जसं व्हिटॅमिन A, B, C, D, त्याच्यानंतर प्रथिने, उष्मांक, कर्बोदके सोबतच वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींसाठी आहाराचं नियोजन करणं
वेगवेगळ्या आजारामध्ये आहाराचं व्यवस्थापन करणं यासारख्या स्वरूपाची एकंदर सिलेबस जो आहे तो आपण आहारशास्त्राच्या माध्यमातून शिकणार आहोत। त्याच्यानंतर दुसरी फील्ड येते आपली, ती म्हणजे वस्त्रशास्त्र। तर वस्त्रशास्त्रामध्ये तंतू निर्मितीपासून म्हणजे तंतू कसा बनतो, कसा बनवला जातो, तंतूचं वर्गीकरण काय आहे, तंतूपासून कापड बनवल्यानंतर त्याच्यावरती कुठल्या कुठल्या स्वरूपाच्या परिसज्जेच्या प्रक्रिया केल्या जातात, कापड कसं निवडायचं, कपड्याला सुशोभित करण्यासाठी आणखी कुठल्या कुठल्या जसं की भरतकाम केलं जातं, पेंटिंग केली जाते, तर यासारख्या गोष्टींचा पूर्ण सिलेबस। त्याच्यानंतर मेजरमेंट म्हणजे कपड्याचं माप करणे, त्याची कटिंग करणे आणि त्याचं स्टिचिंग करणं, आणि सोबतच त्याला सुशोभित करण्यासाठी आणखी कुठल्या सेकंडरी साधनांचा उपयोग कसा करायचा, त्याच्यानंतर वस्त्राची निवड कशी करायची, वस्त्राची काळजी कशी घ्यायची आणि वस्त्राला स्टोअर कसं करायचं, म्हणजे त्या तंतूनुसार त्याला कसं धुतात, कसं साठवतात, यासारख्या एकंदर गोष्टींची माहिती जी आहे ती वस्त्रशास्त्र या विषयामधून घेतली जाते। त्याच्यानंतर आहे बालविकास। बालविकासामध्ये जन्मपूर्व विकासापासून ते वृद्धावस्थेपर्यंत प्रत्येक अवस्थेमध्ये व्यक्तीचे होणारे बदल, मग शारीरिक मानसिक बदल जे आहेत ते बदल, त्याच्यानंतर त्यांच्या रुची कोणत्या असतात, त्यांना कुठल्या धोक्यांचा सामना त्या वयोगटामध्ये करावा लागतो आणि कुठल्या गोष्टींचं समायोजन त्या वयोगटामध्ये त्यांना करावं लागतं, आणि एकंदर प्रत्येक एज ग्रुपनुसार त्यांना कुठल्या स्वरूपाच्या समस्यांना सामना करावा लागतो किंवा तोंड द्यावं लागतं, यासारख्या स्वरूपाचा जन्मपूर्व अवस्थेपासून ते वृद्धावस्थेपर्यंतचा एकंदर टोटल अभ्यास जो आहे तो आपल्याला मानव विकास या शास्त्रामध्ये करायचा आहे। त्याच्यानंतर आहे चौथी फील्ड जी आहे आपली, ती म्हणजे कौटुंबिक संसाधनाचे व्यवस्थापन म्हणजे FRM, फॅमिली रिसोर्स मॅनेजमेंट। तर याच्यामध्ये साधारणपणे कुटुंबाचं जे उत्पन्न असतं त्या उत्पन्नाचा योग्य पद्धतीने वापर करून, म्हणजे त्याचं योग्य नियोजन म्हणजे व्यवस्थापन करून जास्तीत जास्त सुखाची प्राप्ती म्हणजे कमीत कमी सोर्स वापरायचा आणि जास्तीत जास्त सुखसमृद्धीची प्राप्ती जी कुटुंबासाठी करून घ्यायची आहे त्या संदर्भातला अभ्यास जो आहे तो FRM या अंतर्गत केला जातो। सोबतच टाईम मॅनेजमेंट, वर्क मॅनेजमेंट, त्याच्यानंतर माणसाला कामानंतर येणारा जो थकवा असतो, स्ट्रेस असतो, त्याचंसुद्धा मॅनेजमेंट जे आहे ते या पेपर अंतर्गत शिकवलं जातं, ज्याच्यामध्ये व्यक्तीची कमीत कमी कार्यशक्ती वापरली गेली पाहिजे आणि त्याच्यापासून त्याला जास्तीत जास्त सुख आणि समृद्धीची प्राप्ती झाली पाहिजे, आणि मग व्यक्तीचा जो वेळ वाचतो, जो श्रम वाचतात, तर त्याचा देखील चांगल्या पद्धतीने पुन्हा तो व्यक्ती त्याचा चांगल्या ठिकाणी वापर जो आहे तो कशा पद्धतीने करू शकतो, ज्याला आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की फावल्या वेळेचं व्यवस्थापन जे आहे ते कशा पद्धतीने करता येऊ शकतं या संदर्भातला एकंदर माहिती जी आहे। मग याच्यामध्ये कुटुंबाचं अंदाजपत्रक देखील येतं। मग कुटुंबाचं अंदाजपत्रक तयार करताना आपल्याकडे असणारी साधनसंपत्ती म्हणजे आपल्याकडे कोणती साधनसंपत्ती आहे, तर जनरली असा सर्वसाधारण जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर फक्त आपल्याकडे असणारी साधनसंपत्ती म्हणजे आपल्याकडे असणारी स्थावर मालमत्ता आणि पैसा किंवा इन्कम याच गोष्टी गृहीत धरल्या जातात, परंतु तसं नसून आपल्याकडे दोन प्रकारच्या साधनसंपत्ती उपलब्ध असतात, एक म्हणजे मानवीय साधनसंपत्ती आणि दुसरी म्हणजे अमानवीय साधनसंपत्ती। तर मानवीय आणि अमानवीय या दोन्ही साधनसंपत्तीच्या व्यवस्थापनातून योग्य पद्धतीने आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नाचं नियोजन करून कमीत कमी साधनसंपत्ती वापरून जास्तीत जास्त सुख समाधानाची प्राप्ती करून घेण्याचा मंत्र जो आहे ते आपल्याला या FRM अंतर्गत शिकायला मिळतं। त्याच्यानंतरचा शेवटची ब्रँच जी आहे ती आपली गृहविज्ञानची, ती म्हणजे एक्सटेन्शन एज्युकेशन म्हणजे विस्तार शिक्षण। तर या विस्तार शिक्षणांतर्गत गृहविज्ञान शिकलेल्या मुली ज्या आहेत किंवा गृहविज्ञान शिकणारे जे विद्यार्थी आहेत
त्याचा सोसायटीला, समाजाला कशा पद्धतीने उपयोग हा होऊ शकतो. विस्तार शिक्षण म्हणजे थोडक्यात काय, तर विस्तार शिक्षण म्हणजे ज्या शिक्षणाची गरज आहे आणि जिथे गरज आहे, म्हणजे त्याला त्याच्या ठिकाणी जाऊन तिथे त्याला ती गोष्ट देणे. म्हणजे उदाहरणार्थ, आता जर एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये एखादी समस्या आहे किंवा एखाद्या गावकऱ्याला त्याच्या गावामध्ये एखादा प्रॉब्लेम आहे, तर तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी त्यांनी शहरात येऊन विस्तार अधिकाऱ्याशी किंवा त्याच्या संबंधित लोकांशी संपर्क साधून ती समस्या सोडवली जाईल, यापेक्षा विस्तार कार्यकर्ता जर त्याच्यापर्यंत पोहोचला, त्याची समस्या समजून घेतली आणि त्याचं सोल्युशन जे आहे ते तिथेच त्याला मिळू शकतं किंवा तिथेपर्यंत गेल्यानंतरच ती गोष्ट त्याची सॉल्व होऊ शकते. म्हणून विस्तार शिक्षणाचा अर्थच असा होतो की साधारणपणे विस्तार शिक्षण म्हणजे आपल्याला 2 पद्धतीचे शिक्षण माहीत आहेत, एक औपचारिक शिक्षण आणि एक अनौपचारिक शिक्षण. तर जे शिक्षण घरामध्ये मिळतं, कुटुंबामध्ये मिळतं, शाळेमध्ये मिळतं, महाविद्यालयामध्ये मिळतं, ते शिक्षणाचा हा दुसरा पैलू आहे, म्हणजे विस्तार शिक्षण. आणि हे विस्तार शिक्षण म्हणजे ज्याच्यासाठी आणि त्याच्याच ठिकाणी, म्हणजे ज्याची गरज आहे आणि त्याच्या जागेवरती त्याला ते शिक्षण देणं. मग याच्यामध्ये काही नॉर्म्स जे आहेत ते बदलतात. जसं की शाळेमध्ये शिकवणारा शिक्षक असतो, पण विस्तार शिक्षण देणारा व्यक्ती हा शिक्षक असू शकत नाही, तर तो विस्तार कार्यकर्ता असतो किंवा विस्तार शिक्षण देणारा एखादा व्यक्ती असतो. शिवाय शाळेमध्ये विद्यार्थी हा शिक्षकापेक्षा कमी वयाचा असतो, तर विस्तार शिक्षणामध्ये विस्तार शिक्षण देणारा व्यक्ती हा शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीपेक्षा कमी वयाचा किंवा जास्त वयाचा देखील असू शकतो. म्हणजे अशा पद्धतीचे जे फरक आहेत ते साधारणपणे विस्तार शिक्षण आणि नॉर्मल एज्युकेशनमध्ये, फॉर्मल एज्युकेशनमध्ये येत असतात. तर या शिक्षणाचा म्हणजे या विस्तार शिक्षणामध्ये आणखी बऱ्याच गोष्टी येतात. म्हणजे एकंदर आपल्या समाजामध्ये असणाऱ्या सामाजिक समस्या, मग त्याची कारणे काय आहेत, त्याच्यावरती कशा स्वरूपाचे उपाय वापरले जाऊ शकतात किंवा कशी उपाययोजना त्याच्यावरती केली जाऊ शकते. सोबतच विस्तार शिक्षणाच्या कोणत्या कोणत्या पद्धती आहेत, मग समूह संपर्क पद्धती, गटसंपर्क पद्धती, वैयक्तिक संपर्क पद्धती, मग या संपर्क पद्धतीचा वापर कोणत्या कंडिशनमध्ये, कशा पद्धतीने, कोणत्या प्रॉब्लेमसाठी, कोणत्या समस्येसाठी केला जाऊ शकतो आणि कुठल्याही गोष्टीचा प्रचार प्रसार करण्यासाठी कुठल्या लेवलवर करायचा आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या लेवलपर्यंत पोहोचण्यासाठी त्या स्वरूपाची पद्धती जी आहे ती त्या ठिकाणी वापरली जाऊ शकते. तर एकंदर आपण आपल्या गृहविज्ञान विषय म्हणजे काय आणि आपल्या गृहविज्ञान विषयामध्ये असणारे फील्ड्स कोणत्या कोणत्या आहेत या संदर्भातली माहिती आपण आत्ता या ठिकाणी घेतलेली आहे. आत्ता तुम्ही या ठिकाणी BA फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे. तर BA फर्स्ट इयर, BA सेकंड इयर आणि BA थर्ड इयर 3 वर्षाची 6 सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर तुमची BAची डिग्री कंप्लीट होते. मग आता BAच्या डिग्रीमध्ये तुम्ही होम सायन्स आणि आणखी 2 विषय म्हणजे असे 3 विषय घेऊन ही डिग्री कंप्लीट केलेली असते किंवा ही पदवी तुम्ही मिळवलेली असते. मग BAमध्ये जर तुमचा होम सायन्स विषय आहे तर या विषयाचा तुम्हाला सर्व्हिसच्या दृष्टिकोनातून काय फायदा होऊ शकतो. तर सर्व्हिसच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण बघतो तर तुम्ही आता BA होम सायन्स केलेला आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही B.Ed केलं, BA नंतर तुम्ही MA केलं आणि MA नंतर जर तुम्ही B.Ed केलं तर साधारणपणे तुम्हाला एका ज्युनियर कॉलेजला जिथे होम सायन्स विषय हा शिकवला जातो त्या ठिकाणी ज्युनियर लेक्चररची जॉब जी आहे, सेवा जी आहे ती तुम्हाला प्राप्त होऊ शकते. त्याच्यानंतर तुम्ही MA करून नेट-सेटची एक्झाम किंवा PhD यापैकी काहीही तुम्ही जर क्वालिफाय केलं तर तुम्ही ॲज अ सिनियर लेक्चरर म्हणून कॅपेबल होता किंवा इलिजिबल होता. मग तुम्ही सिनियर लेक्चररशिपसाठी त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता किंवा सिनियर लेक्चररशिपची तुम्ही जॉब करू शकता. आता
शासनाच्या प्रयत्नानुसार, त्या म्हणजे शासनाच्या काही वर्षापूर्वीच्या प्रयोजनानुसार शासनाने असं सांगितलेलं आहे की गृहविज्ञान हा जो विषय आहे हा अतिशय बेसिक आणि खूप महत्त्वपूर्ण विषय आहे, म्हणून साधारणपणे माध्यमिक शाळांमधनं सुद्धा हा विषय शिकवला गेला पाहिजे. मग जर हा विषय माध्यमिक शाळांमधनं सुरू झाला तर त्या ठिकाणी बी एला होम सायन्स असणाऱ्या ज्या विद्यार्थिनी आहेत आणि ज्यांनी बी एड केलेलं आहे त्यांना ॲज अ माध्यमिक शिक्षिका गृहविज्ञान विषयाची म्हणून त्या ठिकाणी जॉब हा लागू शकतो. याच्यानंतर आता हा झाला टीचिंग प्रोफेशन, म्हणजे टीचिंग क्षेत्रातील अध्यापन क्षेत्रातील ह्या तुम्हाला मिळणाऱ्या संधी. त्याच्या व्यतिरिक्त ज्या शासकीय सर्व्हिसेस असतात किंवा शासकीय नोकऱ्या असतात ज्याच्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजे महिला व बालकल्याण विभागांतर्गत ICDSचा जो प्रकल्प चालतो त्या प्रकल्पामध्ये अंगणवाडी चालवली जाते आणि अंगणवाडीची एक पर्यवेक्षिका म्हणून क्लास 2ची ही पोस्ट असते. वर्ग 2चा हा अधिकारी असतो. तर वर्ग 2च्या या अधिकाऱ्यासाठी BAला ज्या विद्यार्थ्यांचं किंवा ज्या विद्यार्थिनींचं गृहविज्ञान हा विषय आहे त्यांच्यासाठी काही % जागा ज्या आहेत त्या ठिकाणी राखीव ठेवलेल्या आहेत. ही भरती जी आहे ही साधारणपणे परीक्षेच्या माध्यमातून केली जाते, म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ही अंगणवाडी पर्यवेक्षिकेचं जे पद आहे ते भरलं जातं. परंतु जर आपला गृहविज्ञान विषय घेऊन जर BA झालेला असेल तर आपल्याला त्या ठिकाणी जास्तीची संधी जी आहे ती त्या ठिकाणी मिळू शकते, कारण की तिथे त्या ठिकाणी गृहविज्ञान असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी राखीव जागा ह्या दिलेल्या आहेत. सोबतच आता MPSCमध्ये गृहविज्ञान हा विषय एक ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून त्या ठिकाणी त्याची नोंद झालेली आहे आणि ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून त्याची नोंद झालेली असते, म्हणजे की एक ऐच्छिक विषय. म्हणजे तुम्ही प्रिलियम्स जेव्हा क्रॅक करता, जेव्हा तुम्ही मेन्सला अप्लाय करता तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही इतिहास भूगोलसारखाच गृहविज्ञान हा विषय देखील त्या ठिकाणी आता घेऊ शकाल. आणि गृहविज्ञान विषयाचा जो सिलेबस आहे तो आपला जो काही 3 वर्षाचा सिलेबस आहे आणि प्लस MAचा 2 वर्षाचा जो सिलेबस आहे या सिलेबसचाच एक सारांश भाग जो आहे तो विस्तृत स्वरूपाने म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासनं हा जो काही MPSCचा सिलेबस जो आहे तो तयार केलेला असतो. काही वर्षापूर्वी MPSCमध्ये गृहविज्ञान हा विषय एक ऐच्छिक विषय म्हणून घेतला जात होता. त्याचे विद्यार्थी परीक्षाही देत होते आणि गृहविज्ञान विषयाचा रिझल्ट हा 100% लागत होता. मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे गृहविज्ञान विषय घेऊन जो कोणी मेन्स देत असेल त्याचा गृहविज्ञान विषय हा 100% निघत होता, म्हणजे 100% निकाल जो आहे तो गृहविज्ञान विषयाचा लागत होता. मध्यंतरीच्या काळामध्ये गृहविज्ञान विषय हा MPSCच्या याच्यातनं काढला गेला, परंतु लास्ट इयरला परत तो आणखी MPSCच्या मेन्समध्ये पुन्हा एकदा त्याचा समावेश झालेला आहे. त्याच्यामुळे आता MPSCच्या माध्यमातून देखील आपल्या विषयाला योग्य पद्धतीने आपण त्याचा फायदा जो आहे म्हणजे BAला जर आपण शिकलो तर आपल्याला MPSC देताना मेन्स करताना या गोष्टीचा जो फायदा आहे तो आपल्याला या माध्यमातून म्हणजे या अभ्यासातून 3 वर्षाच्या अभ्यासातून आपल्याला त्याचा फायदा हा होऊ शकतो. तर आत्ता आपण या ठिकाणी की ग्रहविज्ञान विषय म्हणजे काय आणि ग्रहविज्ञान विषयाच्या माध्यमातून आपल्याला मिळणाऱ्या नोकऱ्यांची संधी म्हणजे शासकीय आणि निमशासकीय ज्या नोकऱ्या आपल्याला ग्रहविज्ञान विषयातून मिळतात या संदर्भातली माहिती आपण आत्ताच्या या तासिकेमध्ये घेतलेली आहे. यानंतरच्या तासिकेमध्ये आपण गृहविज्ञान विषयाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या कोणत्या कोणत्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत याबद्दलची माहिती आपण पुढच्या तासिकेमध्ये घेऊ. तर ज्या विद्यार्थ्यांनी गृहविज्ञान विषय हा BA प्रथम वर्षाला निवडलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि भविष्य काळासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा की ज्यामुळे या विषयातून मिळणाऱ्या अध्ययनाचा किंवा या विषयातून मिळणाऱ्या नॉलेजचा फायदा घेऊन त्यांनी त्यांच्या भविष्यामध्ये
चांगल्या पद्धतीने वाटचाल करावी. पुढच्या तासिकेमध्ये आपण या विषयातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या कोणत्या कोणत्या संधी आहेत या संदर्भात बोलूया. पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.